नाशिकमधनं आपण पाहतोय, नाशिकमध्ये बिबट्यांची दहशत माजली आहे। गंगापूर रोड परिसरामध्ये नागरी वस्तीत 2 बिबट्या शिरलेल्या आहेत आणि बिबट्यानं नागरिकांवर हल्ला केल्याची माहिती मिळते आणि या हल्ल्यात 2 ते 3 नागरिक जखमी झाल्याची देखील माहिती आहे। नाशिकच्या संत कबीर नगर झोपडपट्टी आणि वनविहार कॉलनी भागात बिबट्यानं चांगला त्याच्यामुळे कुठे गेला काय अंदाज येऊ नाही राहिलाय, तरी अंदाज आहे की एवढ्या भागातच कुठेतरी आहे आपल्याला आहे। हाय प्रयत्न चालू आहे आमचे तुमच्याबरोबर। सध्या वन विभागाचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी बिबट्या नेमका कुठे लपलाय त्याचे शोध घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत। काही वेळापूर्वी याच्या जवळ एक 500-600 मीटरवरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी बिबट्याने एका महिलेवर झेप घेतलेली होती, मात्र सुदैवाने ती महिला त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बचावलेली आहे। मात्र आता त्यानंतर त्याच्या शेजारीच 500 ते 600 मीटर अंतरावरच्या या बेकरीच्या परिसरामध्ये बिबट्या शिरल्याची माहिती जी आहे ती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। आणि आता त्यानंतर आता वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि बिबट्या नेमका कुठे लपलाय त्याचा शोध घेतला जातोय। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार या समोर जे घर आपल्याला दिसतंय त्या घराच्या बाथरूममध्ये बिबट्या शिरल्याची माहिती जी आहे ती प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे। त्यामुळे आता नेमका बिबट्या कुठे शिरलाय कुठे लपलाय याची माहिती आणि याचा शोध सध्या वन विभागाकडून घेतला जातोय। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार 2 ते 3 वन विभागाचे कर्मचारी या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत आणि त्यांना उपचारासाठी नेण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता या सगळा परिसर जर आपण बघितला तर अत्यंत दाट लोकवस्तीचा हा सगळा परिसर आहे आणि लोकवस्ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बिबट्याने आणखी कुणावर हल्ला करू नये यासाठी सध्या वन विभाग शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळत आहे। कारण प्रचंड अशी दहशत या परिसरामध्ये सध्या बिबट्याची पसरलेली आहे। त्यामुळे बिबट्याला जास्तीत जास्त लवकर कशा पद्धतीने पकडता येईल, त्याला बेशुद्ध करून कसं जेरबंद करता येईल यावर वन विभागाने सध्या लक्ष केंद्रित केलेलं आहे। मात्र बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी या सगळ्या परिसरामध्ये जमा झाल्यामुळे या ठिकाणी बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभागाला शर्थीचे प्रयत्न करावं लागतं। त्यामुळे बघ्यांनी या सगळ्या परिसरामध्ये गर्दी करू नये अशा पद्धतीचं आवाहन देखील वन विभाग आणि प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। एकूणच आपण जर बघितलं तर अत्यंत दाट अशी लोकवस्ती या सगळ्या परिसरामध्ये आहे आणि दुपारी साधारणपणे 3 वाजेच्या दरम्यान अचानकपणे या परिसरामध्ये बिबट्या शिरल्याचं प्रत्यक्षदर्शींच्या लक्षात आलं आणि त्यानंतर मोठा गोंधळ या सगळ्या परिसरामध्ये उडालेला होता। वन विभागा या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं होतं आणि आता सध्या बिबट्याला शोधून त्याला बेशुद्ध करण्यासाठी, ट्रँक्युलाइज करण्यासाठी बिबट्या कुठे लपलाय याचा शोध सध्या वन विभागाकडून घेतला जातोय। नाशिकच्या सातपूर परिसरातला हा सगळा संत कबीर नगर, कामगार नगर हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये बिबट्या शिरल्याचं दुपारी वन विभागाला कळवण्यात आलेलं होतं। त्यानंतर आता हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन सध्या वन विभागाकडून केलं जात आहे। दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर वन विभागाचे जे अधिकारी आहेत ते सर्वच ठिकाणी बिबट्या नेमका कुठं लपलाय याचा शोध घेत आहेत। या ठिकाणी काही कामगार जे आहे या बेकरीमध्ये काम करणारे त्यांनी देखील या ठिकाणी बिबट्या शिरल्याचं या ठिकाणी बघितलेलं होतं आणि त्यानंतर या कामगारांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दहशत पसरलेली होती आणि आता नेमकं बिबट्या या ठिकाणी नेमका कुठं लपलाय हे बघा। या ठिकाणी आतमध्ये आता वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी देखील आतमध्ये जाऊन बिबट्याचा शोध घेताना बघायला मिळतात। समोर अगदी वर त्या ठिकाणी वन विभागाकडून बिबट्या नेमका या ठिकाणी कुठं शिरलेला आहे त्याचा शोध घेतला जातोय। जाळ्या या सगळ्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्यामुळे बिबट्या नेमका इथून कुठे अन्य ठिकाणी पळाला आहे का की याच ठिकाणी अद्याप बिबट्या या ठिकाणी आहे हे याची तपासणी सध्या वन विभागाकडून केली जाते। प्रचंड असं दहशतीचं वातावरण सध्या आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये बघायला मिळत आहे। कारण काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार 1 नव्हे तर 2 बिबटे या ठिकाणी शिरलेले आहेत असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। काही प्रत्यक्षदर्शी आपल्या सोबत आहेत। दादा कुठे बघितलं बिबट्या? मी जेव्हा गेटला लॉक लावायला आलो ना तेव्हा मी ना 3:45च्या आत तो इथं मला दिसला होता समोरून। त्याने गेटवरनं उडी मारली, माझ्याकडे बघितलं, मग नंतर तो त्या आतमध्ये घुसलो। किती मोठा बिबट्या आहे? तरी कमरेवर आहे, 3.5 फूट आहेत।
किती, एक आहे की दोन बिबटे बघितले? एक बघितला.